जे दिवाळीच्या आधी विंडो ग्लास मागवलं होतं ना, तर त्याचं युजफुल आहे ना. दिवाळीमध्ये मी याच्यानेच क्लीन केल्या. तर बाजरी कशी सांडलेली आहे. तर इथे बघू शकता पाणी ठेवलेलं आहे आपल्या स्टीमरमध्ये. तर मस्त आपले मुटकुळे तर किती बघू शकता, किती सुंदर आहे एकदम सनराईज. चला, तर इथे माझ्यासाठी मस्त कॉफी करते. तर असं कसं म्हटलं चहा वगैरे पिलाच होता वैभव होते तर म्हटलं चला आता ना कॉफी करू. तर मस्त कॉफी केली आहे. आता तुम्ही बघितलं असेल माझा सकाळी स्वयंपाक झाला, वैभव पण गेले, विहान पण गेला आणि सकाळचं वातावरण इतकं छान होतं ना. तर तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि आज ना मला म्हणजे ना हे आवडायचंय, काय म्हणतं आपलं जे विंडोज आहे ना इकडचे बेड मधले, तर ते क्लीन करायचे आहे आपल्या विंडो क्लीनरने. तर बघते ना दुपारी, कारण ना तिथली खूप खराब, तिथे त्या साईडला जास्त हवा येते आणि धूळ येते, तर खूप खराब झालेली आहे. तर म्हटलं ती एक मोठी विंडो आहे ती क्लीन करायची आहे आज. आणि आज ना आता झाडू फरची पण करायची आहे. तर आता मस्त कॉफी पिते आणि झाडू फरची करून घेते, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून मग विंडो क्लीन करणार. तर असा प्लॅन आहे आजचा. आणि संध्याकाळी जमलंच तर दळायला पण जायचंय गिरणीमध्ये आणि भाज्या पण घेऊन यायच्या एक दोन. तर असा आजचा दिवस असणार आहे माझा. तर रूम मी पुसून घेतली. आता मी म्हटलं चला आता हॉल आणि किचन आणि मला दुपारी ना विंडो पण क्लीन करायची बेडची. इतकी खराब झालेली आहे, तुम्हाला दाखवलंच नंतर मी गाडी म्हटली करून. सगळं खूपच खराब झालेली आहे फरची. तर ते वांगे आपलं चंपाषष्ठी होती ना त्यावेळेस मी पुसली होती फरची, पुसलीच नाही. त्याला पुसून खूप खराब झाली आहे. आणि लहान मुलं असले की खूप पाडून ठेवतात काही काही खाली चॉकलेट वगैरे असं काही काही पाडून ठेवतात. तर मग इतकी खराब होऊन जाते ना. तर जी विंडो आहे ना, तर विंडो ग्लास क्लीनर जे मी मागवलं होतं ना अमेझॉन वरून, तर त्याच्यात इतके छान विंडोज निघाले. ह्या किती क्लीन निघालेले आहे, असं काहीच धूळ दिसत नाहीये. तर ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला नसेल ना तो विंडो ग्लास क्लीनरने मी विंडो क्लीन केल्या, तर नक्की जाऊन बघा. तसंही मी आज करणार आहे, तर तेव्हा पण तुम्हाला एकदा दाखवेल परत विंडो ग्लास क्लीनरने किती छान विंडो क्लीन होतात. तर जे फ्लॅटमध्ये किंवा वरती उंचावर राहत असतील म्हणजे बिल्डिंगमध्ये, त्यांना कसं बाहेर विंडो क्लीन करता येत नाही, तर आपण कसं करू शकतो ते तुम्हाला तर सांगते. चला आता मी ना पटापट पुसून घेते. बोलत राहील तर बोलतच राहते मस्ती मी, असं आहे. तर इथे फरची पूर्ण क्लीन झालेली आहे आणि इथं मस्त वाटते ना फ्रेश मस्त क्लीन झालेली आहे. आणि फॅन लावून दिला म्हणजे पटकन सुकायला, कारण हिवाळ्यात कसं लवकर सुकत नाही फरची. तर इथे सुकलेली आहे, इकडे ओली आहे. चला आता बोलते नंतर तुमच्याशी, जेव्हा मी विंडो क्लीन करेल ना त्यावेळेस बोलेल तुमच्याशी. तर इतक्यात आवरलं, आंघोळ वगैरे झाली आणि केअरचं पण आवरून दिलं. तर आता जेवण करतो आणि विंडो ग्लास क्लीन करायची आहे. आणि ना 2-3 दिवसापासून ना आम्ही ते बाजरी फिरवतोय, तर दळलीच नाही. तर आज जाणारच आहे दळायला. तर विहान आला ना तर विहानला घेऊन जाईल मी आणि दळून आणेल आज बाजरी. तर तेच असं प्लॅन आहे. आणि बघू आता
विंडो ग्लास क्लीन करून घेते पटापट घाई घाई, म्हणजे विहान पण येईल ना, तो आला की त्याला जेवण देईल आणि लगेच जाईल मी. तर चला आता मी ना जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इथे आलेली आहे मी. तुम्ही बघू शकता किती खिडकी खराब, आपली विंडो खूप खराब झालेली आहे, कारण धूळ पूर्ण येते ना आणि मोकळा आहे पुढचा एरिया तुम्ही बघत असा. तर मी जे दिवाळीच्या आधी विंडो ग्लास क्लीनर मागवलं होतं ना, तर ते इतकं युजफुल आहे ना. दिवाळीमध्ये मी हॉलच्या सगळ्या खिडक्या याच्यानेच क्लीन केल्या आणि आज मी परत एकदा दाखवते. आणि मला पुसायचीच होती ही खिडकी, तर खूपच धुळीची झालेली आहे. तर म्हटलं चला माझे नवीन व्ह्युअर्स, नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी परत एकदा मी दाखवते. आणि मला क्लीन तशी करायचीच होती, तर चला दाखवते तुम्हाला. आणि मी इथे ना ग्लास क्लीनर घेतलेलं आहे, कोणतं पण घेऊ शकता तुम्ही. तर हे ग्लास क्लीनर स्नीज ग्लास क्लीनर आहे. आणि हे आपलं पाणी लागणार आहे आणि आपलं विंडो ग्लास क्लीनर एवढं लागणार आहे. तुम्ही कॉलिन वगैरे ते सुद्धा घेऊ शकता, ते सुद्धा चांगलं असतं. आणि बघू शकता खूप खराब खिडकी आहे. चला स्टार्ट. तर इथे मी विंडो ग्लास क्लीनर असं खोलून घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकते, भिजवून घेते त्याचे वाईप्स. आणि मी विंडोला पूर्ण क्लीनर लावते. तर तुम्ही कॉलिन वगैरे कोणतं पण लावू शकता. तर ही ग्लास क्लीनर आहे, तर ते लावते मी ह्या साईडने आणि त्या साईडने पण लावते. तर आपलं कसं कपड्याने आपल्याला पुसता येत नाही त्या साईडने, म्हणून हे खूप युजफुल आहे विंडो ग्लास क्लीनर. आणि दिवाळीमध्ये मी हॉलच्या सगळ्या विंडो याच्यानेच क्लीन केल्या. तर बघू शकता किती इझी आहे. तर आता मी असं पटापट क्लीन करून घेणार. आणि इतकी धूळ होती ना, तर तुम्हाला दाखवतेच ती धूळ कशी दिसते नंतर. तर अशा प्रकारे आपण क्लीन करून घ्यायचा. आणि जो दोरा आहे ना तो हातालाच लावून ठेवायचा, नाही तर त्या साईडचं मॅग्नेट ते खाली पडून जाऊ शकतं. म्हणून त्या साईडच्या मॅग्नेटला तो दोरा असतो तो आपल्या हाताला पाहिजे मध्ये, म्हणजे पडला तरी लगेच घेता येतं. तर बघू शकता इथे मी काढलेला आहे. आणि बघू शकता किती घाण आहे, बापरे. आता धुवून आणते मी आणि परत एकदा पुसून घेते चांगल्या याच्याने. तर आता मस्त क्लीन करून घेते. बघू शकता किती क्लीन होऊन गेली काच, एकदम पटापट आणि इझी एकदम. करून मला खूप अवघड जायचं ते, आणि मी असंच एकदा बघितलं होतं आणि तेव्हा मी मागून घेतलं ते. तर आता इथे मस्त क्लीन झालेली आहे आपली ह्या साईडची विंडो. आता त्या साईडची पुसून घेणार. तर बघू शकता किती छान क्लीन होऊन जाते. तर चला आता मी पटापट क्लीन करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि ह्या साईडची पण एकदम मस्त बघू शकता, एकदम मस्त. आणि ही पण इतकी छान क्लीन झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर हे मॅग्नेट एकदम हात सांभाळून पटकन लागतो. तर आता मी ना इथे सगळं क्लीन करून घेते. तर असं क्लीन झालेलं आहे. चला आता जेव्हा दळायला जाऊ ना, खूप आवाज येतो गाडीचा. जेव्हा मी बाजरी दळायला जाईल ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. चला. तर आता वाजलेले आहेत बघू शकता 4:15. आणि आता ना बाजरी पण टाकायची आहे. बाजरी गाडीतच ठेवलेली आहे. आणि बघू तिथे जमलं तर भाज्या पण, जवळच मार्केट आहे, भाज्या पण बघू संध्याकाळसाठी. तर चला आता विहान आलेला आहे बघू शकता इथे. हाय. आणि केरळला मी दीदीला पाठवून तिला सांगितलंच नाही, तर ती पण मागे लागते. मग तिच्यामुळे मग मला ना तिलाच घ्यावं लागतं नुसतं. आणि काही घेता पण येत नाही आणि तुमच्याशी बोलता पण येत नाही मग मला ती असली की. चल आपण जाऊ लवकर पटका. चला. तर इथे बघू शकता इथे ना बाजरी फुटून गेलेली आहे. म्हणजे ही पिशवीच फुटून गेली, तर बाजरी सगळी सांडली. इथे बघू शकता गाडीच्या इथे ही, आणि सगळी बाजरी ह्या गाडीत पडली. तुम्हाला दाखवते सगळी बाजरी इथे बघू शकता. गाडी पुन्हा ना बाजरी इथं गाडीमध्ये सांडून गेली, खाली सांडलेली इथे सगळी.
तर आता नाही याला मी पिशवी आणते आणि मग देते दळायला. चला, तर इथे बघू शकता बाजरी कशी सांडलेली आहे. गाडी आता लावतो आणि पिशवी घेऊन येतो. चला, तर बाजरीच सांडून गेली आणि कसं काय झालं काय माहिती, बघितलीच नाही. तर आता ना पिशवी घेते आणि त्यात टाकते पिशवी, बाजरीची पिशवी, आणि मग देते दळायला. आता इथे दुकानात बघते पिशवी. चला, इथे 10 वाली पिशवी घेतोय. भेटणार नाही ना, तर इथे पिशवी घेतलेली आहे विहान मी बाजरीसाठी. आता दळायला टाकून देते आणि मग भाज्या घेऊन येते. चला, फायनली पिशवी भेटली मला. दुसरीकडे बघितले दुकानात नव्हती पिशवी. तर आता हो ना, विहान कसं झालं ना, बाजरी सांगून देते. चला, तर आता याच्यात बाजरी मी ओसून देते दळायला. आणि जी गाडीतली बाजरी आहे ना ती घट जाऊन साफ करून घेईल नंतर. तर याच्यात बाजरी टाकलेली आहे. आता मी ना दळायला टाकून देते. तर बाजरी टाकलेली आहे. आता आपण भाज्या घ्यायला जाऊ. भाज्या भेटतात बघू शकता. आणि ते समोर गेलं का अजून शेतकरी असतात. असं पूर्ण दिसतं ना मस्त. हे वरचं किती छान आहे. वाटाणे वगैरे खूप आलेले बघू शकता बाहेर. दोन कोथिंबीर दिलेल्या आहे आणि गावठी आहे बघू शकता. चला, आता पुढे बघू आपण. वाल बघ किती आला आहे. आताची भाज्या येतात ते तिथे बघू आपण. वाव, किती छान ऊन पडलेलं आहे बा. ऊन किती मस्त पडलेलं आहे. तर इकडे काही एवढ्या भाज्या नाही आणि बसलेल्याच नाही भाज्या जास्त. आता त्या साईडला जे शेतकरी बसतात ना तिथे जातो, कारण इथे सगळे करणे आहे. आणि पण 2 मी कोथिंबीर घेतलं, भारी वाटलं मला, एकदम ताज्या. तर तेच आता मी बाजरीचं पीठ दळेल. तर मग मला असा विचार आला डोक्यात की मस्त बाजरीचं पीठ टाकून कोथिंबीर थालीपीठ करावे संध्याकाळी. हो ना विहा, आवडतं का तुला? आणि विहानला पण पीठ करून ठेवू सकाळी स्नॅकला, ते करून देईल पटकन असं विचार चालेल. किंवा मुटकुळे वगैरे करेल, बघते आपल्या नवीन स्टीमर मध्ये. आता 2 कोथिंबीरच्या जुड्या घेतलेल्या आहे, अजून 2 एक घेते आणि मस्त मुटकुळे करणार. भाज्या बसतात इथे पूर्ण आपल्या जे शेतकरी असतात ते बसतात. तर आज तर काय एवढं आलेलं नाही, लवकर नाही येत, उशिरा येतात बघू शकता. बाबांकडून घेतलं होतं आपण ना टोमॅटो. काय नाही भेटला बघू शकता इथे किती भाज्या इथे मस्त वाटतं. तुम्ही का मावशी? अरे ते मावशी तिकडे गेले आता. त्याचे बघू शकता किती मस्त आहे. आणि माझ्या मागे मस्त सनसेट होईल आता. आणि इकडे बघ. तर बाजारात ना कोथिंबीर खूप आली मस्त फ्रेश. आपली गावठी कोथिंबीर आहे ना ती आलेली इतकी फ्रेश आणि मस्त घेतली. तर 10 रुपयालाच त्या दिवशी विचारलं, 30 रुपयाला एक जुडी होती, तर आज 10 रुपयाला मिळाली मला. तर 4 जुड्या घेतलेल्या आहे. मस्त मी आता मुटकुळे करणार आणि बाजरीचं पीठ पण आपलं
आता दळून होईल आणि मस्त हेल्दी बाजरीचं पीठ टाकून असं मुटकुळे तयार करणार. तर चला आता आपलं पीठ दळून झालं असेल आणि मग तिथे गेल्यावर बोलते तुमच्याशी. चला. तर आता ना भाज्या घेऊन आलो आम्ही आणि दळण टाकलेलं आहे. तर दळण काही झालेलं नाही अजून. तर आता थांबतो इथे आणि दळण घेतो आणि मग घरी जातो. आणि अजून आता हळूहळू भाज्या येतीलच तिथे. तरी मला मस्त फ्रेश कोथिंबीर भेटलेली आहे माझ्या बॅग. आणि माझी भाजी ठेवायची बॅग बघू शकता कशी आहे, अशी आहे. चला आता बोलते नंतर. गिरणी चालू आहे आणि गिरणीत पीठ दळत आहे आणि विहान ठेवतोय. फायनली आलो घरी. पीठ दळलं मस्त बाजरीचं. 2 किलो होतं पीठ. आणि ना भाज्या पण मस्त भेटलेल्या आहेत. भाज्या पण मस्त भेटलेल्या, एकदम ताज्या ताज्या कोथिंबीर भेटलेली आहे. आज मस्त मुटकुळे आपल्या नवीन स्टीमर मध्ये करणार. चला आता वरती गेली की बोलते. तर घरी आलो आणि मस्त बसली. आता चहा घेईल आणि इथे मस्त आपल्याला फ्रेश फ्रेश कोथिंबीर अशी भेटलेली आहे, ती पण गावरान. आणि शेपूची भाजी पण भेटलेली आहे, बघू शकता. तर आता काढून घेते. तर शेपूची भाजी नंतर निवडेल, उद्या विहानला टिफिनला वगैरे आम्हाला पण करेल. तर आता मी ना मुटकुळे करायला घेते. तर तुमच्याकडे कोथिंबीर वडी म्हणतात, कोणी मुठे म्हणतात, कोणी म्हणजे वेगवेगळे प्रकार आहे. मी तर आमच्याकडे मुटकुळे म्हणतात, म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडे किंवा मग आमच्या इकडे, म्हणून मी मुटकुळेच म्हणते. तर मुटकुळे आणि कोथिंबीर वडी सेमच एकच असतं ते. तर आता मस्त मी इथे कोथिंबीर आहे ना मस्त वॉश करून घेतलेली आहे, छानपैकी धुवून घेतली, बारीक चिरून वॉश केलेली आहे. आणि इथे आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहे. चला आता करायला. त्याच्यामध्ये ना बाजरीचं आणि डाळीचंच पीठ टाकणार, दोनच पीठ टाकून. नाही तर मी बाजरीचं, ज्वारीचं, तांदळाचं पण थोडंसं टाकेल. असे पीठ मिक्स करून मी म्हणजे 4-5 पीठ मिक्स करून मुटकुळे करत असते नेहमी. पण आज मी ना डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ बस 3 पीठ मिक्स करून करणार आहे. तर चला आता घेऊ आपण करायला. तर इथे मी एवढी वाटी घेतलेली आहे, तर एवढी मी डाळीचं घेणार आणि एवढीच वाटी मी बाजरीचं पीठ घेणार. तर इथे बघू शकता कोथिंबीर मध्ये मी डाळीचं पीठ, आपलं बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तर इथे थोडंसं डाळीचं पीठ थोडं जास्त घेतलेलं आहे, बाकीचे पीठ असे घेतलेले आहे. त्याच्यात हिरवी मिरची आणि लसणाची चटणी टाकलेली आहे कुटलेली. त्यात थोडासा ओवा टाकायचा आहे आणि हळद टाकायची आहे आणि थोडं मिरची टाकायची आहे, लाल तिखट. तर असं एवढं टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि तसंच मिक्स करायचं त्यात, कारण थोडं पाणी असतं ना. मी कोथिंबीर धुतली होती म्हणून मग पाणी होतं. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं अजून अर्धा ग्लास पाणी टाकून मळलेलं आहे, बघू शकता. असं मळून घ्यायचंय आणि खूप सिंपल आणि इतके टेस्टी लागतात ना, आपल्याला एवढं दुसरं काही टाकायची गरज पण नसते. आणि गावरान कोथिंबीर आहे, त्याची चव खूपच छान आहे ना. ते काढलेलं आहे, हे खूप मोठं आहे, बघू शकता. 3 लेअरचा आहे स्टीमर. तर मस्त लीड पण आहे. तर आता मी ना आधी हात साफ करून घेते आणि तुम्हाला दाखवते माझं नवीन स्टीमर. तर नवीन स्टीमरचं हे खालचं बेस आहे भांड, यात पाणी ठेवायचं. आणि हे 2 जाळ्या अशा, ही एक आणि ही एक आहे. तर आपल्याला एकच लागणार आहे, एक नाही, कारण कमी ना, तर एकच लागणार. तर मी आता ना त्याच्यात ठेवून देते सगळं मुटकुळे तयार करून. आणि त्याच्यात बरोबर अशी लीड घेतलेली आहे, बघू शकता, काचेची. तर चला आता मुटकुळे करून घेऊ पटापट. आणि तुम्हाला मी इथे खाली पाणी ठेवून भरून नंतर आधी मुटकुळे करून घेते, कारण हात खराब आहे ना. तर चला आता मुटकुळे करून घेते. तर कोणी कोणी कसं डायरेक्ट मोठं करतं, ते काय म्हणता मोठं वडी करतात. तर मी असे छोटे छोटेच करते, म्हणजे छान पण वाटतं आणि शिजतात पण लवकर. तर असे छोटे छोटे
तर चला, आणि मी ना थोडंसं पीठ ठेवणार आहे, दोन एक पराठे म्हणजे थालीपीठ करण्यासाठी. तर आता तर इथे आपलं पहिलं बघू शकता किती छान झालेलं आहे. इतका छान वास येतोय ना कोथिंबीरचा. चला आता बाकीचे करून घेते. तर आता हे झालेले आहे ना, तर विहानला टेस्ट करायला लावू. विहान इकडे धर बरं. गरम आहे. कसं आहे? भारी भारी आहे. थंड करून खा. मग ते थंड होऊ दे, मग खा. हा, तर इथे मी गॅस ऑफ केला आहे आणि आता बघते चेक करून झालं की नाही. गरम आहे ते. बापरे. तर ही टूथपिक घेतलेली आहे आणि मी आता चेक करते त्याच्यात. असं तर काहीच येत नाही टूथपिकला. एकदम मस्त झालेले आहे आणि खूपच छान दिसत आहे. एकदम मस्त आणि वाफ येते अशी भारी आणि वास पण इतका छान येतोय. तर असे आपले मुटकुळे एकदम रेडी झालेले आहे. तर आता मी आईंना देते एका डिश मध्ये. कट कर. तर आता मी आईंना देते हे मुटकुळे. गरम गरम खातील त्या आई आणि दादा. तर असे आपले मुटकुळे झालेले आहे रेडी. आता आईंना देईल. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला. आणि हे मुटकुळे आहे ना, मला असेच आवडतात. मी तर असंच खाणार आहे आणि उद्या मी तळणार. मग पुढच्या ब्लॉग मध्ये मी तळून वगैरे दाखवेल तुम्हाला. सिंपल आपल्या तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करायचं किंवा डीप फ्राय करू शकता तुम्ही असे. तर ह्या पद्धतीचे मुटकुळे मी केलेले आहे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तर मी आज भाजी मार्केटमध्ये गेली, कोथिंबीर घेतली आणि मला खूप खावीशी झाली मुटकुळे. तर मी मस्त केले पण आणि बाजरीचं पीठ पण मस्त दळून आणलं होतं. तर तेच इथे मी व्लॉग इथे एंड करते आहे. तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल आणि विंडो क्लीन सुद्धा केली, तुम्हाला विंडो क्लीनर सुद्धा दाखवलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.